खरंच खूप आनंद होत आहे की महिला दिन आपण साजरा करतोय आणि महिला दिनाचं औचित्य साधून आज आपण महिलांसाठी खास करून क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो खो या 4 स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। जिल्ह्यातून स्पर्धक इथे बदलापूरमध्ये आलेले आहेत आणि उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत सगळेजण। खूप छान वाटलं, खूप चांगल्या आणि एक्सपर्ट टीम इथे खेळायसाठी आलेल्या आहेत। आज आम्ही हा जो महोत्सव भरवला ह्याच्यासाठी जिल्हा स्तरावरून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। एक आम्ही जे आयोजन केलेलं आहे ते आयोजन पण इतकं छान उत्तम प्रकारे केलेलं आहे। नियोजन खूप शिस्तबद्ध असं नियोजन ह्या इथे कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या वतीने केलेलं आहे। मी आलेल्या सर्व खेळाडूंचं खूप खूप स्वागत करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते की आजच्या दिवशी हे इथे चांगले खेळतील आणि ट्रॉफी घेऊन जातील। आयोजन महिला बालकल्याणच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। नगराध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा श्री गणेश झालेला आहे। काय सांगाल? प्रथम मी महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। 2 दिवसाचे आमचे कार्यक्रम आहेत, 7 मार्च आणि 8 मार्च महिला दिनानिमित्त। पण नेहमीच लोक वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात। आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे आगळा वेगळा असा कार्यक्रम ठेवलेला आहे। आमच्या माजी नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, प्रियांकाताई दामले यांनी जे आम्हाला साथ दिली महिला बाल कल्याण समितीला आणि क्रीडा महोत्सव साजरा केला, तर मी सर्व मुलींचे आणि महिलांचे शुभेच्छा देते। मॅडम, भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे सर्व आपल्या माध्यमातून होतं। काय सर्वप्रथम सर्व बदलापूर मधल्या महिलांना मी महिला दिनाच्या उद्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। नगर परिषदेच्या माध्यमातून 2 दिवसीय असा आम्ही हिरकणी महोत्सव इथे साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे। आज क्रीडा महोत्सव आहे आणि आज ठाणे जिल्ह्यातनं विविध प्रकारच्या खेळाच्या टीम्स इथे आलेल्या आहेत। त्या सर्व टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि तसंच उद्या मराठी शाळा गांधी चौक येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यात विविध स्पर्धा आम्ही घेणार आहोत। तर मी सगळ्या महिलांना आवाहन करते की सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। काही स्पर्धक आहेत, स्पर्धकांशी आपण संवाद साधणार आहोत। ताई, खरं तर महिलांसाठी हे भव्य दिव्य आयोजन कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व महिला बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। किती महत्वाचं एक महिला क्रीडा स्पर्धकांच्या त्याला गुणांना वाव देण्यासाठी असं स्पर्धेचं नियोजन। धन्यवाद। सर्वात प्रथम मी सगळं आपले नगर परिषद धन्यवाद म्हणेन की त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधून एवढं मोठं प्लॅटफॉर्म आम्हाला महिलांना दिलेलं आहे। रुचिता मॅडम दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूरमध्ये घेतात। गेले 2001 म्हणजे 5-6 वर्ष झालं आम्ही कंटिन्यू बदलापूरमध्ये घेतोय। पण यावर्षी खरं इतकं छान वाटते की आजचा हिरकणी महोत्सव होतोय तो बदलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि मेन म्हणजे सगळे इव्हेंट्स होतात आणि त्यामध्ये क्रिकेटला पण घेतलंय। खरं तर मुलींना पहिला क्रिकेट खेळतात म्हणून विचारत होते, पण आजकाल आपल्या मुली बाहेरून पनवेलवरून आलेत, खारघरवरून आलेले आहेत, खोपोलीवरून लांबून टीम आलेले आहेत आणि मॅडमचं नाव मी खूप मनापासून धन्यवाद म्हणेन की त्यांनी आम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला। असाच प्लॅटफॉर्म हा कंटिन्यू चालत राहून दे। दरवर्षी आपली ही म्हणजे परंपराच आहे महिलांची क्रिकेटची, पण यावर्षी सगळे स्पोर्ट्स महिला दिनानिमित्त एक सन्मान त्यांच्या माध्यमातून एक सन्मान मिळाला आणि सगळ्या महिलांनी खूप खूप त्यांचा धन्यवाद म्हणलेला आहे। एक चांगला प्लॅटफॉर्म सर मुलींसाठी कोणी देत नाही एवढं बदलापूरमध्ये शक्यतो, पण रुचिता मॅडम नेहमी त्याच्यासाठी देतात आणि आज रुचिता मॅडमची पूर्ण गँगनी सगळ्या म्हणजे मी म्हणेल की गँगनी पूर्ण म्हणजे क्रिकेट असो, कबड्डी असो, खो खो असो, व्हॉलीबॉल असो, आज मी त्या ग्राउंडवर बघितलं प्रत्येक म्हणजे महिलांमध्ये एक जोश येते, तर बाहेर आल्यात महिला आणि असं आता तुमच्या माध्यमातून सुद्धा बघून अजून महिला पुढच्या वर्षी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे येतील सर। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।